दर्शन हा एक असा शब्द आहे पवित्र शास्त्रामध्ये जो वारंवार जुन्या करारामध्ये असो किंवा नवीन करारामध्ये असो हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि याचे अनेक अर्थ मनुष्य काढत असतो की त्याने काहीतरी पाहिलं तर तो म्हणतो की मला दर्शन मिळालं आहे, किंवा काही म्हणतात की माझ्या मनामध्ये एक ओझं आहे ते माझं दर्शन आहे. अनेक अर्थ त्याचे असू शकतात, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला त्याचं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अर्थ सांगतो. आणि आपला आजचा जो विषय आहे थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत, तो विषय आहे दर्शनचा. आणि त्यासाठी आपण काही वचनं वाचूया. नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि 18 वचन मराठीमध्ये असं लिहिलेलं आहे. नीतिसूत्रे 29 अध्याय आणि 18 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, परंतु नियमशास्त्र पाळतो तो धन्य. ईश्वरी दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात. हिंदीमध्ये असं आहे की जहाँ दर्शन की बात नहीं होती वहाँ लोग निरंकुश हो जाते हैं. हिंदीमध्ये शब्द आहे दर्शन. जहाँ दर्शन की बात नहीं होती, जहाँ पे दर्शन नहीं होता है, वहाँ पे लोग निरंकुश हो जाते हैं. निरंकुश म्हणजे ज्याला काही कंट्रोल नाही, ज्याला अंकुश नाही आहे, काहीही करत आहे, त्यांना कंट्रोल नाही आहे. दर्शन नाही तर काही कंट्रोल नाही. म्हणून जहाँ दर्शन की बातें नहीं होती वहाँ लोग निरंकुश हो जाते हैं और जो व्यवस्था को मानता है वो धन्य होता है, असं लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आहे की वेअर देर इज नो विजन, जिथं विजन नाही आहे, वेअर देर इज नो विजन द पीपल पेरिश, लोक नाश होतात जेव्हा दर्शन नाही आहे. वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे पवित्र शास्त्र बायबल आपल्याला एक गोष्ट सांगत आहे. जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये आपण वाचतो की परमेश्वर लोकांना दर्शन देतो आणि दर्शन देऊन लोकांकरवी तो काम करून घेतो. आणि जर एखाद्या व्यक्तीने जीवनामध्ये जर दर्शन नाही आहे तर तो कुठंच पोहोचू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये एक दर्शन असलं पाहिजे, आपल्या मंडळीचं एक दर्शन असलं पाहिजे, आपल्या वैयक्तिक जीवनाचं एक दर्शन असलं पाहिजे. कारण जर विजन नाही आहे, दर्शन नाही आहे तर मग आपण कुठंच पोहोचणार नाही. जर एका विशिष्ट दिशेने जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की मला कुठं जायचं आहे आणि मग मी त्याच अँगलने मी सगळे प्लॅनिंग करणार. जर मला नागपूरला जायचं आहे तर मी त्याच रोडवर जाईन जो रोड नागपूरला मला घेऊन जातो. मी आदिलाबादच्या रोड नाही पकडणार, कारण तो रोड मला विपरीत दिशामध्ये घेऊन जाणार. परंतु जर माझं दर्शन आहे नागपूरला जायचं तर मी त्या रोडने जाईन, ती व्हेकल पकडेन किंवा ती बस पकडेन, ती ट्रेन पकडेन, जी बस मला नागपूरकडे घेऊन जातं. कारण माझ्याकडे एक दर्शन आहे आणि म्हणून मी त्या उद्देशाने काम करीन. मंडळीकडे जर दर्शन आहे की आम्हाला या वर्षामध्ये हे काम करायचं आहे, आम्हाला आमच्या मंडळीला या लेवलवर घेऊन जायचं आहे, आध्यात्मिकरित्या अनेक दृष्टीने जर आम्हाला आमच्या मंडळीची उन्नती करायची आहे तर आपले विचार, आपले प्लॅनिंग्स, आपले शब्द, आपले कार्य त्याच दिशेने जातील. परंतु जर दर्शन नाही आहे तर मग आपण भटकून जाऊ. कारण वचन काय सांगते की जहाँ दर्शन की बात नहीं होती वहाँ पर लोग निरंकुश हो जाते हैं. ऐसे हो जाते जिसमें कोई अंकुश नहीं है, कोई कंट्रोल नहीं है, कोई प्लॅनिंग नहीं है. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की जिथं दर्शन राहत नाही, जिथं विजन राहत नाही, तिथं लोक नाश होतात. म्हणून नाश होण्यापासून जर आपल्याला वाचायचं आहे तर आपल्या प्रत्येकाने जीवनामध्ये दर्शन असणे गरजेचं आहे. आणि जिथं दर्शन आहे मग मनुष्य बरोबर त्या हिशोबाने तो पुढे जाऊ शकतो प्रियांनो. म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो असा आहे की आपण एक दर्शन आपल्या जीवनामध्ये नेहमी ठेवावं. माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, माझ्या चर्चचा उद्देश काय आहे, माझ्या फॅमिलीचं दर्शन काय आहे, माझं पर्सनल विजन काय आहे, हा विजन असणे प्रियांनो फार गरजेचं आहे. नाहीतर सकाळ झाली, उठले, काय करत आहे काय नाही करत आहे काहीच माहीत नाही, इथं का बसून आहे माहीत नाही, तिथं का जात आहे माहीत नाही, यांच्यासोबत मी वेळ का घालवत आहे माहीत नाही, काय करत आहे दिवसभर माझे कसे जात आहे मला काहीच माहीत नाही, कारण काही दर्शनच नाही. परंतु जर दर्शन असेल तर व्यक्ती बरोबर आपला दिवस प्लॅन करेल आणि त्या हिशोबाने तो आपलं जीवन चालू शकतो. म्हणून बायबल
दर्शन असण्याला फार प्रियांनो महत्त्व देतो. आणि जसं बायबलमध्ये काही उदाहरणं आहेत की ज्या लोकांच्या जीवनाचं एक दर्शन होतं आणि त्या हिशोबाने जेव्हा ते जगले तेव्हा त्यांचं जीवन आशीर्वादित झालं आणि इतरांसाठी ते आशीर्वाद बनले. आणि मोशेचं दर्शन आपल्याला माहीत आहे. परमेश्वराने मोशेला निवडलं आणि त्याला त्या झाडाजवळ, ज्या जळत्या झाडाजवळ प्रभूने त्याला दर्शन दिलं. तर त्याच्या जीवनाचा एक उद्देश होता की मला इस्रायली लोकांना त्या मिसर देशामधून काढून कनान देशामध्ये न्यायचं आहे. हे त्याचं विजन होतं आणि त्याच विजननी तो चालला. त्या विजनला धरून तो फारोकडे गेला, त्याच्यासोबत बोलला, अनेक चिन्ह चमत्कार केले आणि तो त्यांना घेऊन गेला. एक दर्शन होतं मोशेच्या जीवनामध्ये आणि ते दर्शन घेऊन तो चालला. आणि मग असं म्हणण्यात येतं की येशू ख्रिस्तानंतर जर कोणी लीडर जगामध्ये झाला आहे तर तो मोशे आहे. येशू ख्रिस्तानंतर जर कोणी लिडरशिप क्वालिटीज दाखवलेली आहे तर तो मोशे आहे. मोशे का एवढा मोठा झाला? आज इतक्या वर्षानंतर आपण का मोशेचं नाव घेत आहे? कारण त्याच्या जीवनामध्ये दर्शन होतं. त्याला माहीत होतं की मला काय करायचं आहे. माझ्या लोकांना मला गुलामगिरीतून काढून त्यांना एका आशीर्वादित मला देशामध्ये घेऊन जायचं आहे. नेहम्याचं दर्शन आपल्याला माहीत आहे. यरुशलेम शहराच्या अवतीभोवती जी भिंत होती ती भिंत पडली होती. त्याच्यामुळे त्यांची बदनामी होत होती, त्यांचा अपमान होत होता. म्हणून नेहम्याने हे दर्शन घेतलं की मी माझ्या शहराच्या अवतीभोवती भिंत बांधेन. त्यासाठी मग त्यांनी उपवास केला, प्रार्थना केली, राजासोबत तो बोलला. राजानेही त्याला परमिशन दिली आणि तो परत आला आणि 52 दिवसामध्ये त्याने यरुशलेमची जी भिंत होती पडलेली ती त्याने पुन्हा बांधली. एज्राचं दर्शन होतं की त्याला देवाचं मंदिर पुन्हा बांधायचं होतं आणि ते मंदिर तुटलेलं, त्या मंदिराला एज्राने पुन्हा बांधलं. एस्तेर राणीचं दर्शन होतं की इस्रायली लोकांच्या विरुद्ध किंवा यहुदी लोकांच्या विरुद्ध जी आज्ञा निघाली आहे त्याच्या विरुद्ध मला जाऊन राजाला भेटायचं आहे. तिने पण उपवास प्रार्थना केली आणि तिने जाऊन राजासमोर विनवणी केली आणि राजाने ती एस्तेर राणीची विनवणी ऐकली. पौलाचं दर्शन आपल्याला माहित आहे. पौल म्हणतो की जेथे कुठे मी जाईन त्या ठिकाणी माझं एकच उद्देश आहे, एकच दर्शन आहे की मला परमेश्वराला संतुष्ट करायचं. आय वॉन्ट टू प्लीज गॉड. असं दर्शन प्रियांनो पौलाचं होतं. इवन परमेश्वराचं पण एक दर्शन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पण एक दर्शन होतं. ते काय की मानव जातीला आम्हाला वाचवायचं आहे. संपूर्ण मानव जाती पाप करत आहे, पापामध्ये मरत आहे, नरकामध्ये जात आहे. म्हणून परमेश्वराचं एक दर्शन होतं. त्याने आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. तो आपल्यासाठी मेला, जिवंत झाला, पापापासून मुक्तीसाठी, अनंतकालिक सार्वकालिक जीवनासाठी त्याने सर्व काही केलं आणि आपल्याला त्याने तारण देण्यासाठी त्याचं ते दर्शन होतं क्रूस खांबावर मरण्याचं, ते त्याने पूर्ण केलं आहे. संपूर्ण बायबल प्रियांनो दर्शननी भरलेला आहे. आणि आपण ख्रिस्तीय या नात्याने, परमेश्वरावर विश्वास ठेवणारे या नात्याने, आपण एका मंडळीचे सदस्य आहोत या नात्याने आपलं दर्शन काय आहे आणि हा आपण प्रश्न विचारला पाहिजे. मी जर सकाळी उठतो तर माझं दर्शन काय आहे? मी जेव्हा चर्चबद्दल विचार करतो तर माझं दर्शन काय आहे? माझ्या फॅमिलीबद्दल माझं दर्शन काय आहे? फक्त जगणे हे दर्शन नसावं. जगतात तर सर्वच, फक्त परंतु मानव जाती आणि इतरांमध्ये फरक आहे कि मनुष्य एक विशिष्ट दर्शन घेऊन जगू शकतो. है ना, ऐसा बोलते हैं ना, जीते तो जानवर भी है परंतु उनमें कोई दर्शन नहीं होता. आपलं जीवन असं नसावं की उठलो, जेवण केलं, झोपलो, एक दिवस आलं मग मी मरून गेलो. ते दर्शन नसावं. आपल्या जीवनामध्ये एक दर्शन असं की प्रभू मला हे करायचं आहे, माझ्या मागे 1000 कामं आहेत, 1000 रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि मी माझ्याकडे वेळ नाही आहे, तरीही मला हे दर्शन पूर्ण करायचं आहे. वी नीड टू हॅव अ विजन. म्हणजे जेव्हा आपण हे जग सोडून जाऊ, काही ना काहीतरी आपण चर्चसाठी सोडून गेलं पाहिजे. आपण हे जग सोडून जाऊ तर काही ना काही आपण जगासाठी, समाजासाठी काही ना काहीतरी सोडून गेलं पाहिजे. कारण मोशे, नेहम्या, एस्तेर हे जितके पण लोक होते हे जगले, काही जास्त नाही जगले, परंतु काहीतरी ते सोडून गेले आणि इतक्या वर्षानंतर आजही आपण त्यांची आठवण करत आहोत आणि आजही त्यांच्या जीवनातून आपण शिकत आहोत. कारण त्यांच्या जीवनामध्ये एक दर्शन होतं. वचन सांगतं प्रियानो, जहां दर्शन की बात नहीं होती वहां लोग निरंकुश हो जाते हैं. जिथं दर्शन नाही आहे
तिथं लोक नाश होतात. वेअर देर इज नो विजन पीपल पेरिश. पेरिश म्हणजे नाश होणे. जर आपल्याला नाश नाही व्हायचा आहे, प्रार्थना करूया, प्रभू माझ्या जीवनामध्ये एक तू दर्शन दे, मला एक ओझं दे, एक उद्देश दे, की मी जेव्हा या जगामध्ये जगत आहे तर मी काहीतरी दर्शन घेऊन या माझ्या चर्चसाठी किंवा माझ्या समाजासाठी मी सोडून जाईन प्रियानो. आणि हेलन केलर नावाची एक महिला होती जी ख्रिस्ती होती, परंतु ती आंधळी होती. तिने असं म्हटलेलं आहे की द ओनली वर्स्ट थिंग दॅट बिंग ब्लाइंड इज हॅव्हिंग साईट बट नो विजन. तिने काय म्हटलं की अंध असण्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे काय, दृष्टी असूनही दर्शन नसणे. ती स्वतः अंध होती आणि परंतु ते जीवनामध्ये दर्शन होतं. आणि तिचं जर आपण स्टोरी वाचली, तिने अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. परंतु ती काय म्हणते, आंधळे किंवा अंध असण्यापेक्षाही एक गोष्ट आहे जी फार वाईट आहे. अंध असूनही एक अधिक वाईट गोष्ट आहे ती ही की डोळे तर आहेत परंतु दर्शन नाही आहे, दृष्टी तर आहे परंतु दर्शन नाही आहे. तिच्याकडे डोळे नव्हते, ती अंध होती, परंतु तिच्याकडे दर्शन होतं. ठीक आहे, आपल्याकडे डोळे आहेत, प्रश्न असा आहे प्रियांनो, आपल्याकडे दर्शन आहे का? त्या दर्शनाच्या उद्देशाने आपण जगत आहोत का? जर नाही तर मग हे डोळे काय कामाचे आणि ही दृष्टी काय कामाची, जर काही दर्शनच नाही. मला फक्त जगायचं आहे आणि जगून एके दिवशी मरायचं आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मग जगणार आणि मग चालला जाणार. तसं नाही, आपल्याकडे एक दर्शन असणे गरजेचं आहे असं प्रियांनो बायबल आपल्याला सांगतं. आणि म्हणून हा एक प्रार्थनेचा सुद्धा विषय आहे की या वर्षामध्ये माझ्या मंडळीचं काय दर्शन आहे, या वर्षामध्ये माझ्या वैयक्तिक जीवनाचं काय दर्शन आहे. आणि जेव्हा मोठ्या कंपनीजमध्ये आपण पाहतो तर त्यांचं एक टार्गेट असतं. आणि बरेचदा जे कॉर्पोरेटमध्ये काम करतात, प्रायव्हेट कंपनीजमध्ये काम करतात, त्यांना एक टार्गेट देण्यात येतं की 6 महिन्यामध्ये तुम्हाला इतकं अचीव करायचं आहे, वर्षभरामध्ये तुम्हाला इतकं अचीव करायचं आहे. आणि बरेचदा इंटरव्ह्यू घेताना असं विचारण्यातही येतं कधी कधी की तुम्ही 5 वर्षानंतर स्वतःला कुठे पाहता, 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार, तुमचं काय प्लॅनिंग आहे, तुमचं काय दर्शन आहे. मग मीटिंग्समध्ये हाही विषय निघतो की तुम्हाला काय वाटतं की 5 वर्षानंतर आपली कंपनी कुठं गेली पाहिजे, आपला टर्नओव्हर किती झाला पाहिजे, आपला इन्कम किती झाला पाहिजे, आपला फायदा किती झाला पाहिजे. जे मालक आहेत किंवा जे मॅनेजर्स आहेत ते आपल्या वर्कर्समध्ये काय पेरण्याचा प्रयत्न करत आहेत, काय देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांना दर्शन देत आहेत की 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार. आज जर तुम्ही चपरासी म्हणून लागले उदाहरणार्थ, तर 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार. जर तो इंटरव्ह्यू मध्ये जर तो व्यक्ती म्हणतो की नाही साहेब 5 वर्षानंतर मी स्वतःला क्लर्क पाहू इच्छितो, बरं पुढं काय, 5 वर्षानंतर मी स्वतःला मॅनेजर पाहू इच्छितो, मग ते समजून घेतात की नाही हा व्यक्ती फक्त संतुष्ट, आपल्याच अवस्थेमध्ये संतुष्ट राहणारा व्यक्ती नाही, परंतु हा ग्रोथ आपल्या या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये ग्रोथ पाहिजे. त्याच्यावरून त्यांना समजून येतं की हा व्यक्ती किती काम करेल. टार्गेट का देण्यात येतात, कारण त्या कंपनीला आपलं इन्कम वाढवायचं आहे. 6 महिन्यामध्ये एवढं काम केलं, 6 महिन्यामध्ये एवढं तुम्ही गोल अचीव केला तर आपण आपल्या कंपनीला या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. विदाऊट गोल, विदाऊट दर्शन, विदाऊट टार्गेट कुठलीच कंपनी काम करत नाही, ते कुठंच पोहोचू शकत नाही. झालं तर झालं, नाही तर नाही झालं. या अँगलनी जर काम केलं ना तर कोणी कुठंच पोहोचू शकत नाही. विशिष्ट दर्शन असणे, विशिष्ट गोल असणे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रियांनो गरजेचं आहे. मंडळी असो, मंडळीचं एक दर्शन असलं पाहिजे की 5 वर्षानंतर आपण आपल्या मंडळीला कुठं पाहू इच्छितो, 5 वर्षानंतर आपले चर्च कुठं राहील, हे आजच आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. आणि मग आपण जर प्लॅनिंग करून ठेवू तर 5 वर्षामध्ये नाही 100%, 50% तरी काम होईल, 50% तरी आपण ते गोल अचीव करू शकू. नाही होत कधी कधी, बरेचदा संपूर्ण आपले विजन्स फुलफिल होत नाही, परंतु समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि काहीही नाही आहे
त्याच्यापेक्षा काहीतरी असलं पाहिजे, झिरोपेक्षा काहीतरी असलं पाहिजे, झिरोपेक्षा काहीतरी पुढे वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून डोळे असूनही जर दर्शन नाही तर प्रियांनो मग त्या डोळ्यांचं काय अर्थ, असे हेलन केलर म्हणते. आपण प्रार्थनेमध्ये असूया या दिवसांमध्ये की प्रभू मला दर्शन दे माझ्या मंडळीसाठी, आणि विजन दे माझ्या मंडळीसाठी. आणि मागच्या दिवसांमध्ये मी ऐकलं, एक प्रभूचे दास आहे, त्यांनी असं दर्शन ठेवलं होतं की मला 45,000 झाडं लावायचे आहेत. आम्ही नागपूरमध्ये एस्तेर फास्टमध्ये होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की एका प्रभूच्या दासाचं दर्शन होतं, मला 45,000 झाडं लावायचे आहेत. आता ते त्यांचं वाढून 48,000 झालेलं आहे. जे कोणी आले ते प्लॅन करायचे, जायचे, ते झाडं लावायचे आहे. ते प्रभूचे दास, ते सेवक आहेत, पास्टर आहेत, मिशनरी आहेत. परंतु त्यांनी हे पण दर्शन ठेवलं होतं की मला 45,000 झाडं लावायचे आहेत, आणि ते पूर्ण पण केलेलं आहे. किती आश्चर्याची गोष्ट आहे. एक व्यक्ती 45,000 झाड त्यांनी लावले. दर्शन आहे म्हणून ते झालं. नाही तर सकाळी उठतो, चहा पितो, दुपारचं जेवण करतो, रात्रीचं जेवण करतो, झोपतो, असं केलं असतं तर एकही झाड त्यांनी लावलं नसतं. विदाउट विजन वी कॅनॉट डू एनिथिंग. दर्शन नाही तर आपण काहीच करू शकत नाही. येऊ, जगू, मरू, पोहोचणार कुठंच नाही. म्हणून प्रियानो, प्रार्थनेचा विषय आहे हा. बायबल दर्शननी भरलेल्या लोकांनी भरलेलं पुस्तक आहे. एव्हरीबडी हॅड अ विजन. मला काय करायचं आहे. आणि संडे स्कूलचं एक विजन असावं, तरुण संघाचं एक विजन असावं, महिला संघाचं एक विजन असावं, चर्चचं एक विजन असावं की आम्हाला काहीतरी या वर्षामध्ये करायचं आहे, नाही तर होणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला दर्शन नेहमी ठेवलं पाहिजे. दर्शन काय करतं, आणि दर्शन आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड लाईफ देतं, एकाग्रता देते. आणि आपल्याला माहित आहे, सकाळी उठून जर माझ्याकडे दर्शन आहे, मला माहित आहे मला हे करायचं आहे, आपण त्याच कॉन्सन्ट्रेशन माइंडने आपण पुढे जाणार. आणि नाहीतर माहीत नाही काय करायचं आहे, मला काय माहित नाही, कुठं जाऊ, बाहेर जाऊ, घरी बसू, टीव्ही पाहू, मोबाईल पाहू, बायबल वाचू, काय करू मला काहीच माहित नाही, विस्कळीत जीवन. पण जर आपल्याला माहित आहे की मला हे करायचं आहे, आपल्याला एक विशिष्ट दिशा मिळते, आपल्याला एक कॉन्सन्ट्रेटेड लाईफ मिळतं. आपण भटकू शकत नाही, कारण आपल्याकडे एक दर्शन आहे. आपण ऍक्टिव्ह पण राहतो. तुम्ही पाहता, आपल्याला माहित आहे की मला हे करायचं, तर माणूस उठेल, काम करेल, जे काय तयारी करायचं ते करेल, कारण त्याला माहीत आहे की मला हे करायचं आहे. नाही, काहीच करायचं नाही, मग आळस, झोप, टाइमपास, काहीच करायचं नाही, बसू नये, कधी बाहेर, कधी आत, कधी रस्त्यावर, काहीच माहीत नाही. परंतु जर दर्शन आहे तर मग आपण ऍक्टिव्ह सुद्धा राहतो. सुस्ती येत नाही, झोप येत नाही, भलते सलते विचार येत नाही, है ना. कारण जर दर्शन नसेल तर मग खाली दिमाग शैतान का घर हो जाता है. जे विचार करू नये तेही आपण करत बसतो. त्याच्यामुळे मग आजारपण, त्रास, अननेसेसरी थॉट्स येत जातात. जर दर्शन आहे तर आपण आपलं विचार, आपले थॉट्स त्या पर्टिक्युलर कामाकडे आपण लावून ठेवू. दर्शन आपल्याला भटकू देत नाही, आपल्याला उत्साहित ठेवतं, आपल्याला सक्रिय ठेवतं प्रियानो. आणि आपल्यामध्ये भलते सलते विचार तर येऊ देत नाही. दर्शन नसेल तर मग आपल्या मुखामध्ये मूर्खपणाचे बोलही येतात. काही गरज नाही काही बोलायची, परंतु मूर्खपणाचे बोल आपल्या मुखातून निघतात, कारण काही दर्शनच नाहीये. परंतु एक दर्शन जर आहे तर आपले शब्दही त्या दर्शनाला अनुसरूनच असतील. म्हणजे काय, दर्शन आपल्याला खूप बॅलन्स्ड, डिसिप्लिन्ड, कॉन्सन्ट्रेटेड, ऍक्टिव्ह, अलाइव्ह ठेवतं. आपल्याला माहित आहे की मला काय करायचं आहे, मी त्याच अँगलनी काम करणार, मी त्याच अँगलनी विचार करणार, मी त्याच अँगलनी बोलणार, मी त्याच अँगलनी माझे दिवस प्लॅन करणार, आणि त्याच अँगल मी पुढे जाणार. जर दर्शन नाही तर मलाच माहित नाही की मी काय करत आहे. एक दर्शन असू द्या आपल्या जीवनामध्ये. आपण सर्व मिळून आपल्या मंडळीसाठी, चर्चसाठी दर्शन ठेवू. या वर्षामध्ये आम्हाला आमच्या चर्चला या लेवलवर घेऊन जायचं आहे, त्यास हे आमचं दर्शन आहे. आम्हाला आमच्या संडे स्कूलला या लेवलवर घेऊन जायचं आहे, आमच्या तरुण संघाला या लेवलवर घेऊन जायचं आहे, महिला संघाला या लेवलवर घेऊन जायचं आहे. ते दर्शन ठेवून प्रार्थना करणार तर मग आपण त्या उद्देशाने चालणार. नाहीतर मग येत आहे, बसत आहे, जात आहे, काही दर्शन नाही, मग दर्शनाच्या गोष्टी नाही, मग भलत्या सलत्या गोष्टी, मूर्खपणाच्या गोष्टी, भलतेच विचार, आणि मग सगळं विस्कळीत काम होऊन जातं. लेट अस हॅव अ विजन. बायबल सांगतं की जिथे दर्शन नाही तिथं लोक नाश होतात, चर्चेस नाश होतात, मंडळ्या नाश होतात, घरं नाश होतात, कारण तिथे दर्शन नाही आहे. आणि लेट अस हॅव अ विजन. आणि धीरूभाई अंबानीचं स्टेटमेंट कदाचित तुम्हाला माहीत असेल. त्यांनी हे म्हटलं की सपने देखो
और पूरे करो, है ना. हॅव ड्रीम, है ना. धीरूभाई अंबानीचं स्टेटमेंट आहे. आधी ते पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकायचं काम करायचे. जर तुम्हाला त्यांची लाईफ स्टोरी माहीत आहे, धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं काम करायचे आणि आज त्यांची कंपनी भारत देशातली सगळ्यात मोठी कंपनी आहे. का? कारण त्यांच्याकडे दर्शन होतं की मला एक कंपनी बनवायची आहे. नाहीतर आजपर्यंत ते पेट्रोल पंपवर पेट्रोल्स टाकत राहिले असते. ज्यांच्याकडे दर्शन आहे ते वाढतात, परंतु ज्यांच्याकडे दर्शन नाही ते नाश होतात. म्हणून प्रियांनो, लेट अस हॅव अ विजन की मी एक दर्शन ठेवीन माझ्या जीवनामध्ये आणि त्या दर्शनाच्या हिशोबाने मी चालेन. परंतु दर्शन प्रियांनो दोन प्रकारचे असतात. माहिती आहे का? दोन प्रकारचे आपण लोकांना पाहतो किंवा दर्शन असलेल्या लोकांना पाहतो. पहिला आहे कन्स्ट्रक्टिव्ह विजन, रचनात्मक दर्शन. आणि मला काहीतरी बांधायचं आहे. नेहम्या म्हणाला की मला भिंत बांधायची आहे, त्याने भिंत बांधली. मोशे म्हणाला की मला लोकांना घेऊन जायचं आहे, मला त्यांना सोडवायचं आहे. हे झाले रचनात्मक कन्स्ट्रक्टिव्ह विजन, असे दर्शन ज्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी बांधायचं आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी सकारात्मक काम करायचं आहे. ते आहे पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह विजन. परंतु एक दुसऱ्याही प्रकारचं दर्शन असू शकतं जे आहे डिस्ट्रक्टिव्ह, नाश करण्याचं. माझं दर्शन आहे की मला नाश करायचं आहे. उदाहरणार्थ, बरेचसे जे आतंकवादी काम करतात, जे बॉम्बस्फोट करतात, लोकांना मारतात, ह्यांना हत्या करतात, त्यांचं एक दर्शन आहे की आम्हाला ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट करायचा आहे, आम्हाला इतक्या लोकांना मारायचं आहे. ते सुद्धा दर्शन आहे, परंतु ते विनाशकारी डिस्ट्रक्टिव्ह दर्शन आहे. आणि सगळ्यात मोठी जे आपण घटना आठवत होती ही की जेव्हा अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची बिल्डिंग पाडण्यात आलं, ओसामा बिन लादेन. तुम्हाला माहित असेल, ओसामा बिन लादेन हा इंजिनियर होता, हा मूर्ख अडाणी नव्हता. हा अमेरिकेमध्ये शिकलेला एक इंजिनियर होता. परंतु ज्या काही कारणास्तव त्याच्या मनात जो राग होता, त्यामुळे त्याने हे दर्शन ठेवलं की मी माझ्या इंजिनिअरिंग स्किल्सला घेऊन अमेरिकेमध्ये आतंकवादी काम करेल. आणि त्याने ते केलं. त्याच्याकडे नॉलेज होतं, ज्ञान होतं, बुद्धी होती, परंतु त्याचं जे दर्शन होतं ते नकारात्मक, विनाशकारी, डिस्ट्रक्टिव्ह अशा प्रकारचं दर्शन होतं आणि ते पूर्ण पण त्याने केलं. प्रियांनो, आपण दर्शन ठेवावं, परंतु प्रोत्साहित करणारं, कन्स्ट्रक्टिव्ह, माझ्यामुळे माझ्या मंडळीच्या लोकांना आशीर्वाद मिळाला पाहिजे, हे एक दर्शन असू द्या. माझ्यामुळे संडे स्कूलला, माझ्यामुळे तरुणांना, माझ्यामुळे महिला संघाला, माझ्यामुळे परिवारांना, आपल्या चर्चमध्ये माझ्यामुळे इतरांना आशीर्वाद मिळावा, हा आपलं दर्शन असलं पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह विजन असू द्या, है ना. त्याच्यामुळेच आपली उन्नती होते. नाहीतर मग जर विनाशकारी राहील तर मग चांगलं होणार नाही. ना घराचं चांगलं होईल, ना मंडळीचं चांगलं होईल, ना समाजाचं चांगलं होईल. लेट अस हॅव विजन बट कन्स्ट्रक्टिव्ह, नॉट डिस्ट्रक्टिव्ह. है ना. आनंद देणार, शांती देणार, प्रेम देणार, रचनात्मक दर्शन प्रियांनो आपल्या जीवनामध्ये असावं, असं आपण प्रार्थना करूया. है ना. आपलं दर्शन काय आहे? है ना. पुढील वर्षामध्ये, पुढील 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये आपण आपल्या मंडळीला कुठं पाहतो? है ना. बरेचदा आपण चर्चा करतो की तरुण लोक नाही आहे, सगळे बाहेर गेलेले आहेत, नोकरीसाठी बाहेर गेले. आता ते बाहेर गेले तर कधी येतील? फक्त ख्रिसमसला, गुड फ्रायडेला येतील. मग काय चर्चमध्ये काय? सध्या जे आपले लोक आहोत, मला नाही वाटत 25-30 वर्षामध्ये आपण दिसू. मग चर्चचं काय? चर्च कुठं राहणार? आपल्याला या सर्व गोष्टीबद्दल विचार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. म्हणून प्रियांनो, आपण अशी प्रार्थना करूया की प्रभू, माझी मंडळी वाढली पाहिजे. आणि मंडळ्यांबद्दल असं लिहिण्यात स्टडी आहे, म्हणजे जे चर्च प्रिन्सिपल्समध्ये जे शिकवण्यात येतं ते हे की 2 प्रकारच्या मंडळ्या असतात. एक मंडळी ती जी निरोगी मंडळी आहे, हेल्दी चर्च. अ चर्च दॅट इज हेल्दी, एक निरोगी मंडळी, एक सदृढ चर्च. ते चर्च कसं असतं? त्या चर्चमध्ये नेहमी आध्यात्मिक वाढ होत असते आणि नेहमी संख्येमध्ये वाढ होत असते. देर इज ऑलवेज स्पिरिच्युअल ग्रोथ अँड न्यूमरिकल ग्रोथ. दॅट इज अ हेल्दी चर्च. हेल्दी चर्च म्हणजे कोणतं? हेल्दी चर्च ते आहे ज्याच्यामध्ये आध्यात्मिक वाढ होत आहे, आध्यात्मिक ज्ञान,
दान वरदान, मिनिस्ट्री, प्रार्थना, उपवास, सुवार्थ प्रसार, बायबल प्रमाणे जगणे, ही आध्यात्मिक वाढ जर आहे तर ते चर्च हेल्दी चर्च आहे. ज्या चर्चमध्ये संख्येमध्ये सुद्धा वाढ होत आहे, 50 होते 60 झाले, 60 होते 70 झाले, तर ते एक हेल्दी चर्च आहे, है ना. जर ते नाही तर मग दुसऱ्या प्रकारचं चर्च आहे ज्याला आपण म्हणतो की अनहेल्दी चर्च किंवा अस्वस्थ किंवा रोगी चर्च आहे. त्या चर्चमध्ये असे म्हणण्यात येतं की माल नरिष्ड किंवा कुपोषित चर्च आहे. जे चर्च तर आहे पण त्याच्यामध्ये ग्रोथ नाही आहे, हेल्थ नाही आहे, आध्यात्मिक वाढ नाही आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अन अनहेल्दी माल नरिष्ड चर्च. तसं असू नये. अजून एक चर्च आहे ज्याला असंही म्हणण्यात येतं, शब्द थोडा कठीण आहे परंतु कारण ते वापरण्यात येतं म्हणून मी वापरत आहे. आणि जे रोगी चर्च आहे, अस्वस्थ चर्च आहे, ते बॅरन चर्च आहे, वाउन्स चर्च आहे ते, आणि ते जन्म न देणारं चर्च आहे. एक हेल्दी चर्च ते चर्च आहे जे दुसऱ्या चर्चला जन्म देतं. चर्च फक्त यासाठी नाहीये की आपण राहावं, पण आपलं दर्शन हे असलं पाहिजे. कारण हेल्दी चर्च म्हणजे ते चर्च जे दुसऱ्या चर्चला जन्म देतं. एक चर्च जेव्हा दुसऱ्या चर्चला जन्म देतो त्याचा अर्थ असा की ते चर्च हेल्दी आहे. परंतु जर एक चर्च दुसऱ्या चर्चला जन्म देत नाही, दॅट इज अ बॅरन चर्च. वाउन्स मंडळी म्हणतात ना त्याला, आणि जे जन्म देऊ शकत नाही. प्रियांनो, आपलं दर्शन काय आहे हा एक फार मोठा विषय आहे. प्रियांनो, आपण याविषयी प्रार्थना केली पाहिजे, प्रभूला मागितलं पाहिजे, प्रभू माझं या ठिकाणी राहण्याचा उद्देश काय आहे, कुठल्या उद्देशाने तुम्हाला या चर्चमध्ये ठेवलेलं आहे, काय माझं विजन आहे, काय माझं दर्शन आहे. आणि मला माझ्या मंडळीला, मला माझ्या घराला, मला माझ्या वैयक्तिक जीवनाला कुठं घेऊन जायचं आहे त्याचं दर्शन तुम्हाला दे. मला इच्छा आहे की माझी मंडळी हेल्दी मंडळी असावी, जी स्पिरिच्युअल लाईफमध्ये वाढत आहे. अशी मंडळी असावी प्रभू की जी नंबर्समध्ये पण वाढत आहे. मला अशी मंडळी पाहिजे प्रभू जी इतर मंडळांना जन्म देत आहे. वी वॉन्ट टू बी अ मदर चर्च. आणि आम्ही फक्त डॉटर नाही राहू इच्छित, आणि आम्हाला एक जन्म देणारी मंडळी तू आम्हाला बनव. वैयक्तिक दर्शनही आपण एक असं ठेवू शकतो. 2 कोरिंथ 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण गौरवातून गौरवाकडे जातो. वी गो फ्रॉम ग्लोरी टू ग्लोरी. आपण ही प्रार्थना करावी, प्रभू मला शास्त्र माहीत आहे, मला वचन माहीत आहे, परंतु मला आता त्याच्यामध्ये अजून डीप जायचं आहे. प्रभू मी प्रार्थना करतो परंतु मला अधिक प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. प्रभू मी उपवास करतो, प्रभू मला अधिक उपवास करायचा आहे. जर करत नाही तर प्रभू मला सुरू करण्याची तू शक्ती दे. आणि काहीतरी एक नवीन होऊ दे प्रभू. मी कोणाला तरी तुझं नाव सांगावं, काहीतरी व्हावं प्रभू. माझं जीवन वाढावं. माझी इच्छा आहे की माझं ग्रोथ व्हावी, माझी स्पिरिच्युअल नॉलेज वाढावी, आणि माझे शब्द बदलावे, माझी प्रार्थना बदलावी, माझं स्तुती करण्याची पद्धत बदलावी, मला तुझी सेवा करायची पद्धत बदलावी. काहीतरी माझ्या जीवनामध्ये नवीन घडू दे, काहीतरी एक चांगलं होऊ दे. अशा प्रकारचं दर्शन प्रभू तुम्हाला दे, ही आपली प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, आजचा जो आपला विषय हा मोठा विषय आहे, पण थोडक्यामध्ये हे की आपण आपल्यासाठी दर्शन मागूया, प्रार्थना करूया की प्रभू मला तू एक दर्शन दे. माझं वैयक्तिक जीवनासाठी, माझ्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी मला वाढायचं आहे, मला कुठंतरी एक लेवल वर यायचं आहे. प्रभू तुम्हाला सांग की मी काय करू. प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं, प्रत्येकांच्या गरजा वेगळ्या असतात, प्रत्येकांचे स्ट्रगल्स वेगळे आहेत, अडचणी वेगळ्या आहेत, प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. परंतु आपल्या लाईफप्रमाणे आपण हेच म्हणावं की प्रभू तू मला सांग की मी कुठल्या प्रकारचं दर्शन माझ्या जीवनासाठी ठेवू. आपण चर्चमध्ये आहोत तर चर्चसाठी पण आपण एक दर्शन मागूया की प्रभू माझ्या चर्चबद्दल मी काय करू, काय दर्शन ठेवू, आणि कुठल्या प्रकारचं दर्शन ठेवू माझ्या मंडळीसाठी. जर माझ्यावर कुठली जबाबदारी आहे,
जर मला कुठली जबाबदारी देण्यात आलेली आहे तर मी माझ्या जबाबदारीमध्ये असताना मी कशा प्रकारे मंडळीमध्ये रचनात्मक दर्शन घेऊन मी पुढं माझ्या मंडळीला घेऊन जावं. कारण जर दर्शन आहे तरच आपण कुठंतरी पोहोचणार, पण जर दर्शन नाही तर आपण कुठंच पोहोचू शकणार नाही. प्रियांनो, प्रार्थना करूया आणि मग त्यानंतर आपण एक विशेष प्रार्थनेमध्ये जाऊ. जे मागील आठवड्यामध्ये एक नवीन ऑफिशियल बोर्ड तयार झाला आहे आणि जे जुने पण ऑफिशियल बोर्डचे मेंबर्स होते त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. पण यावेळेला आपण प्रार्थना करूया. 1 मिनिट आपण सर्व शांत राहूया, स्वतःसाठी प्रार्थना करू. स्वतःसाठी, प्रभू माझ्या जीवनाचं दर्शन काय आहे? जर आहे चांगली गोष्ट आहे, जर नाही तर प्रभू मला एक दर्शन दे. माझ्या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनासाठी, माझ्या मंडळीसाठी मला तो एक दर्शन दे. हे माझं दर्शन आहे. तू मला दर्शन दे प्रभू. मला सांग की मी काय करू. वैयक्तिक प्रार्थना करूया. देवबापा, तुझं वचन आम्हाला सांगतं प्रभू, जिथं दर्शन नाही तिथं लोक नाश होतात. प्रभू, आम्हाला नाश नाही व्हायचं आहे परमेश्वर. जे जीवन आमच्याकडे उरलेलं आहे, या उरलेल्या वर्षांमध्ये किंवा दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे प्रभू. जरी आम्ही लेकरं असू, तरुण असू किंवा वयोवृद्ध असू, काही असं कुठल्याही अवस्थेमध्ये असू प्रभू, आम्हाला काहीतरी करायचं आहे. काहीतरी पॉझिटिव्हली करायचं आहे, सकारात्मक करायचं आहे प्रभू. आणि जेव्हा आम्ही तुझ्याकडे येऊ तेव्हा आमच्याकडे हे उत्तर राहील की परमेश्वर, तू दिलेल्या जीवनामध्ये, तू दिलेल्या टॅलेंट्समध्ये मी हे दर्शन घेऊन मी हे काम पूर्ण केलं आहे. मोशेने आपलं काम पूर्ण केलं, नेहम्याने आपलं काम पूर्ण केलं, एस्तेरने आपलं काम पूर्ण केलं. प्रभू, आम्हालाही तू मदत कर की आमच्या जीवनाद्वारे आम्ही पण एक काम पूर्ण करावं, दर्शन पूर्ण करून तुझ्याकडे यावं. पिता, धन्यवाद देतो प्रभू. पवित्र आत्मा तू आमच्यासोबत बोल, अशी आमची प्रार्थना आहे. येशूच्या पवित्र आणि सामर्थ्य नावाने आम्ही मागतो म्हणून. आमेन.